आपण जेव्हा निवडणुकीकडे बघतो तेव्हा आपल्याला फक्त हार आणि जीत दिसते. पण निवडणूक म्हणजे केवळ एवढंच नाही, ती त्या भूमीच्या लोकांच्या आशा आकांक्षांचं आणि त्यांच्या रोजच्या संघर्षाचं एक प्रतिबिंब असतं. आज आपण चंद्रपूर मतदारसंघाच्या राजकीय अर्थव्यवस्थेचा एक सखोल आणि वस्तुनिष्ठ अभ्यास करणार आहोत. हा फक्त आकड्यांचा खेळ नाहीये, तर भविष्यातल्या नेत्यांसाठी, लोकांसाठी खराच काहीतरी करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी प्रशासनाचा एक आदर्श आराखडा कसा असू शकतो हे समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेला विदर्भाच्या औद्योगिक पट्ट्याच्या अगदी मध्यभागी आहे चंद्रपूर. याला ब्लॅक गोल्ड सिटी म्हणजे काळ्या सोन्याचं शहर म्हणूनही ओळखलं जातं. आणि का नाही? इथल्या खाणी देशाची ऊर्जेची भूक भागवतात. पण या विकासाची एक दुसरी काळी बाजूही आहे. एकीकडे औद्योगिकीकरणाच्या उंच चिमण्या दिसतात, तर दुसरीकडे त्याच धुरामध्ये कुठेतरी हरवलेला सामान्य माणसाचा श्वास आहे. हा विकास आणि त्याची किंमत मोजणारे सामान्य लोक यांच्यातला जो संघर्ष आहे, तोच चंद्रपूरच्या राजकारणाचा खरा आत्मा आहे. आणि ह्या सगळ्या संघर्षाचं उत्तर ते एका आकड्यात दडलेलं आहे. 22,804. हो, 2024च्या निवडणुकीतला हा पराभवाचा आकडा आहे. पण थांबा, हा फक्त मतांचा फरक नाहीये. हा लोकांचा विश्वास आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्यातलं अंतर दाखवतो. आपण या आकड्याकडे एक आव्हान म्हणून पाहिलं पाहिजे. यामागची कारणं समजून घेतली पाहिजेत आणि त्यावर मात करण्यासाठी एक अचूक डेटा आधारित योजना बनवली पाहिजे. आणि हेच आपल्या आजच्या विश्लेषणाचं मुख्य ध्येय आहे. चला तर मग आपला आजचा प्रवास कसा असेल ते पाहूया. आपण चंद्रपूरच्या राजकीय भूमीपासून सुरुवात करू. मग 2024च्या निकालाचं विश्लेषण करू. त्यानंतर मतदारांचा न ऐकलेला आवाज समजून घेऊ. गेल्या निवडणुकांचा अभ्यास करून विजयाचा एक ठोस आराखडा तयार करू. आणि शेवटी याच डेटाचा वापर करून उत्तम प्रशासन कसं देता येईल यावर लक्ष केंद्रित करू. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. निकालाचं विश्लेषण. कुठलाही निकाल समजून घ्यायचा असेल तर आधी त्यामागचे आकडे समजून घ्यावे लागतात. कारण प्रत्येक आकडा एक कहाणी सांगतो. मतांची टक्केवारी, मतदानाचं प्रमाण, मतांची विभागणी या सगळ्याचा एकत्रित अभ्यास केला की पराभवाची खरी कारणं दिसू लागतात आणि भविष्याचा मार्गही स्पष्ट होतो. हे बघा 2024चं चित्र. भाजप साधारण 49% आहे तर काँग्रेस 38%. पण खरी गंमत इथे नाहीये. ती आहे या इतर आकड्यात 13%. आणि यातले तब्बल 6.5% मतं कोणी घेतली? भाजपच्याच एका बंडखोर उमेदवाराने. जरा विचार करा, ही मतं जर विभागली गेली नसती तर आज निवडणुकीचं चित्र कदाचित पूर्णपणे वेगळं असतं. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, आघाडीच्या राजकारणात मतविभागणी टाळणं किती महत्वाचं आहे. निवडणुकीतला दुसरा मोठा खेळ असतो तो म्हणजे मतदानाचा, टर्नआउटचा. चंद्रपूरमध्ये 2019 साली फक्त 51% मतदान झालं होतं. लोकशाहीसाठी हे प्रमाण खूपच कमी आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कमी मतदान अनेकदा प्रस्थापितांना मदत करतं. जर बदल हवा असेल तर आपल्या विचारांच्या मतदारांना घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत आणावंच लागतं. त्यामुळे आपलं पहिलं लक्ष काय असणार? 60%चा आकडा पार करणं. ही फक्त एक संख्या नाही, ही विजयाची एक अनिवार्य रणनीती आहे. आता थोडं मतदारसंघाला समजून घेऊ. हा मतदारसंघ प्रामुख्याने शहरी आहे, म्हणजे 90%पेक्षा जास्त मतदार शहरातले आहेत. तर साहजिकच इथले मुद्देही शहरी असणार. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथलं सामाजिक गणित. जवळपास 19.3% म्हणजे जवळजवळ 5वा हिस्सा मतदार हे अनुसूचित जातीचे आहेत. हा तो गट आहे जो कोणालाही जिंकू किंवा हरवू शकतो. त्यामुळे या मतदारांपर्यंत पोहोचणं, त्यांच्या समस्या समजून घेणं आणि त्यांचा विश्वास जिंकणं हे यशाचं एक महत्वाचं सूत्र आहे. आतापर्यंत आपण आकडे पाहिले, पण राजकारण फक्त आकड्यांचं नसतं. ते असतं माणसांच्या भावनांचं, त्यांच्या गरजांचं आणि त्यांच्या न ऐकलेल्या आवाजाचं. चला आता मतपेटीच्या पलीकडे जाऊन ऐकूया की लोक खरंच काय म्हणतायत, त्यांच्या मनात काय आहे, त्यांच्या खऱ्या समस्या काय आहेत, ज्या या राजकारणाच्या गोंधळात हरवून जातात. हे एक वाक्य ऐका. आमचं शहर देशाला वीज देतं, पण आमच्या मुलांना श्वास घेण्यासाठी विषारी हवा देतं. हे फक्त एक वाक्य नाहीये. ही चंद्रपूरच्या लोकांच्या काळजातून आलेली वेदना आहे, एक भावनिक जखम आहे. जेव्हा विकासाची किंमत मुलांच्या आरोग्याला चुकवावी लागते तेव्हा लोकांच्या मनात एक चीड तयार होते. आणि ही चीड समजून घेतल्याशिवाय, ही जखम भरल्याशिवाय लोकांचा खरा विश्वास जिंकता येत नाही. आणि ही फक्त भावना नाही, याला आकड्यांचाही आधार आहे. जेव्हा लोकांना विचारलं की तुमची सगळ्यात मोठी समस्या काय, तेव्हा 60% लोकांनी काय सांगितलं? प्रदूषण आणि आरोग्य. विचार करा,
60%. त्यानंतर नंबर लागतो बेरोजगारीचा, जो 45% लोकांना महत्त्वाचा वाटतो, आणि मग 35% मूलभूत सुविधांचा अभाव. यावरून हेच दिसतं की विकासाच्या मोठमोठ्या घोषणांपेक्षा लोकांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेले हे मुद्दे त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहेत. आणि इथेच प्रशासनाची खरी कसोटी लागते. प्रशासन म्हणजे फक्त रस्ते आणि इमारती बांधणं नाही. प्रशासन ही एक बांधिलकी आहे, सार्वजनिक कल्याणासाठीची, जिथे प्रत्येक माणसाचा सन्मान आणि त्याचं आरोग्य सगळ्यात महत्त्वाचं असतं. लोकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर जबाबदारीने बोलणं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे कृती करणं, हेच खऱ्या लोकशाही प्रशासनाचं लक्षण आहे. निवडणुकीचे निकाल हे काही एका रात्रीत ठरत नाहीत. त्यांच्यामागे अनेक वर्षांचा एक पॅटर्न असतो, एक इतिहास दडलेला असतो. तो इतिहास आणि तो पॅटर्न समजून घेतल्याशिवाय भविष्याची दिशा ठरवता येत नाही. चला जरा भूतकाळात डोकावून पाहूया आणि चंद्रपूरच्या राजकीय प्रवासातील सुप्त संदेश ओळखण्याचा प्रयत्न करूया. या तक्त्याकडे जरा लक्ष द्या. 2009 साली काँग्रेस आघाडीला 34% मतं होती, पण 2014 आणि 2019 मध्ये काय झालं? हा आकडा थेट 13 आणि मग 7% आला. केवढी मोठी घसरण! पण तितकीच मोठी उसळी 2024 मध्ये पुन्हा 38% पाहायला मिळाली. याउलट भाजप बघा, कमी जास्त फरकाने 40 ते 50% रेंजमध्ये स्थिर आहे. यावरून स्पष्ट दिसते की काँग्रेसच्या मतांमध्ये प्रचंड अस्थिरता आहे, तर भाजपचा एक स्थिर मतदार वर्ग आहे. मग प्रश्न येतो की मतांमध्ये एवढा मोठा चढउतार का झाला? याचं उत्तर साधं आहे: आघाडीचं राजकारण. जेव्हा जेव्हा आघाडी एकदिलाने लढली, जसं 2024 मध्ये, तेव्हा मतांची टक्केवारी वाढली आणि भाजपला जोरदार टक्कर मिळाली. पण 2014 आणि 2019 मध्ये जेव्हा आघाडीत फूट पडली, मतं विभागली गेली, तेव्हा पराभव निश्चित होता. म्हणजे पुढच्या विजयाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची अट काय? आघाडीत एकजूट. ठीक आहे, आतापर्यंत आपण रोगाचं निदान केलं. आता उपचारांबद्दल बोलूया. फक्त समस्या सांगून काही होत नाही. त्यावर एक ठोस, कृतिशील आराखडा लागतो. आणि हा आराखडा फक्त निवडणूक जिंकण्यासाठी नसेल, तर लोकांचा विश्वास जिंकून सुशासनावर आधारित राजकारण करण्यासाठी असेल. या आराखड्याला आपण चतुर्मुख सिद्धांत म्हणू शकतो. याचे 4 मजबूत स्तंभ आहेत. पहिला, लोकांच्या खऱ्या मुद्द्यांवर प्रचार करा, म्हणजे आरोग्य, रोजगार आणि कल्याण. दुसरा, SC, OBC आणि तरुण मतदारांपर्यंत थेट पोचा आणि त्यांना संघटित करा. तिसरा, आघाडीतील सर्व पक्षांमध्ये घट्ट समन्वय आणि एकी टिकवून ठेवा. आणि चौथा, डिजिटल मीडियाचा प्रभावी वापर करून आपलं म्हणणं, आपलं सत्य लोकांपर्यंत पोचवा. आणि ही रणनीती फक्त कागदावरची नाही. तिला आपण एका 90 दिवसांच्या मिशनमध्ये बदलणार आहोत. निवडणुकीच्या 90 दिवस आधीपासून ते मतदानाच्या दिवसापर्यंत प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक तासाचं नियोजन. समिती बनवण्यापासून ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापर्यंत आणि जाहीर सभांपासून ते मतदानाच्या दिवशी बूथ सांभाळण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचं शिस्तबद्ध नियोजन गरजेचं आहे. कारण नियोजनातली शिस्तच विजयाची हमी देते. आता आपण या आराखड्याला प्रत्यक्षात जमिनीवर कसं उतरवायचं यावर लक्ष देऊया. मोठ्या योजनांपेक्षा छोट्या छोट्या पण प्रभावी कृती जास्त परिणामकारक असतात. डेटा आणि रणनीतीचा वापर करून एक नेता खऱ्या अर्थाने लोकांचा नेता कसा बनू शकतो, यासाठीच्या या काही ठोस सूचना आहेत. उमेदवाराने स्वतः काय करायला हवं? त्यांनी थेट अनुसूचित जाती आणि आदिवासी पाड्यावर जाऊन लोकांशी बोलावं. त्यांच्यासाठी घरकुल आणि शिष्यवृत्तीसारख्या विशेष योजनांची जाहीर घोषणा करावी. प्रदूषणाच्या समस्येवर जलद उपाययोजना करण्याचं वचन द्यावं. रोज लोकांसमोर यावं, मग ते सोशल मीडियावरून असो किंवा स्थानिक माध्यमांमधून. आणि आपण दिलेली सर्व आश्वासनं लोकांसमोर ठेवून पारदर्शकतेचा एक आदर्श निर्माण करावा. आजच्या जगात डिजिटल प्रचाराला पर्याय नाही. #चंद्रपूर वॉन्ट्स क्लीन एअर सारखी हॅशटॅग मोहीम चालवून लोकांच्या भावनांना एक आवाज द्यावा. खोट्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी प्रत्येक वॉर्डात फॅक्ट चेकिंग करणारे व्हॉट्सॲप ग्रुप्स तयार करावेत. डॉक्टर आणि शिक्षकांसारख्या विश्वासार्ह व्यक्तींना प्रचारात जोडून घ्यावं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपचा प्रदूषण रेकॉर्ड विरुद्ध काँग्रेसची आरोग्य दृष्टी, हा फरक मतदारांसमोर अगदी स्पष्टपणे मांडावा. पण हे सगळं करत असताना एक गोष्ट विसरून चालणार नाही. मतदारांशी आपलं नातं विश्वासाचं असलं पाहिजे. त्यांच्या खाजगी माहितीचा आदर करणं आणि ती वापरण्यापूर्वी त्यांची स्पष्ट परवानगी घेणं हे नैतिकदृष्ट्या बंधनकारक आहेत. भारताचे डेटा संरक्षणाचे कायदेही हेच सांगतात. आणि हे फक्त कायद्याचं पालन नाही, ही एक नैतिक जबाबदारी आहे.
आणि मग उरतो एक शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. फक्त स्थानिक मुद्दे, डेटा आणि सुशासनाच्या वचनावर आधारलेला प्रचार राष्ट्रीय पातळीवरच्या मोठ्या राजकीय लाटेवर मात करू शकतो का? चंद्रपूरची ही लढाई फक्त एका मतदारसंघाची निवडणूक नाही, तर ती भारतीय राजकारणाच्या भविष्याची दिशा ठरवणारी एक प्रयोगशाळा ठरू शकते. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, 22,000 मतांची तूट भरून काढून विजयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा योगायोगाचा किंवा नशिबाचा नाही. त्यासाठी अचूक नियोजन, कठोर परिश्रम आणि एक स्पष्ट ध्येय असणं गरजेचं आहे. हा मार्ग संधीचा नाही, तर तो अचूकता आणि ध्येयाचा आहे. जर तुम्हाला लोककेंद्रित नेता बनायचा असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 0804204100602 या क्रमांकावर कॉल करा. राजकारणाच्या पलीकडचा उद्देश.